आपण तीळ लाडू बनवणार आहोत। त्यासाठी तीळ भाजून घेत आहे मंद आचेवर। तीळ भाजून घेतले। कापलेले खोबरेही भाजून घेत आहे। खोबरे भाजून झाल्यावर ते प्लेटमध्ये काढून घेतले। डाळेही भाजून घेत आहे। डाळेही प्लेटमध्ये काढून घेतले। भाजलेले शेंगदाणे खलबत्त्यामध्ये कुटून घेते। शेंगदाण्याची जाडसर अशी भरड कुटून घेतली। शेंगदाणेही प्लेटमध्ये काढून घेतले। कढई गरम करून घेतली, त्यामध्ये गूळ घातला आणि तो विरघळण्यासाठी ठेवून दिला। गूळ घातल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घातले। गूळ फक्त आपल्याला वितळून घ्यायचा आहे। गूळ वितळल्यानंतर त्यामध्ये भाजलेले सर्व साहित्य घातले आणि मिक्स करून घेतले। त्यामध्ये 2 चमचे जायफळ वेलची पावडर घातली। मिश्रण मिक्स करताना गॅस मंद आचेवर असावा। सर्व मिश्रण गरम असतानाच त्याचे लाडू वळावेत।